नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे आजपासून तामिळनाडूमध्ये विजय पर्व हे सुरू झालेलं आहे. थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राहुल गांधींची शपथविधी सोहळ्याला यावेळी हजेरी होती. तर थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. तर यावेळी राहुल गांधीही या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. சி ஜோசப் விஜய் எனும் நான் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சர் என்ற முறையில் எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும் முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ பலரிடமோ நேர்முகமாகவோ மறைமுகமாகவோ அறிவிக்கவோ வெளிப்படுத்தவோ மாட்டேன் என்று ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். तर थलपती विजय यांचा अल्प परिचय पाहूयात. पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर, जन्म 22 जून 1974 चा. दिग्दर्शक S.A. चंद्रशेखर आणि गायिका शोभा चंद्रशेखर यांचे ते सुपुत्र आहेत. वयाच्या 10व्या वर्षी अभिनयाला त्यांनी सुरुवात केली. तर 1994 मध्ये आलेला रासीगन चित्रपट प्रचंड गाजला. पुवे उनक्कागा, पोक्किरी गिल्ली आणि लिओ हे चित्रपट सुपरहिट ठरले. बहुतांश भूमिकांमध्ये अन्यायाविरोधात लढणारा गरिबांचा कैवारी अशी भूमिका त्यांनी निभावली. अशा भूमिकांमुळे आर्थिकरित्या कमकुवत वर्गात प्रचंड लोकप्रियता त्यांना मिळाली. 2025 मध्ये तामिळगा वेट्री कळगम म्हणजेच TVK या पक्षाची त्यांनी स्थापना केली. तर दलित मुस्लिम तरुण वर्गाकडून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. तर थलपती विजय यांच्या समोर नेमकी कोणती आव्हानं आहेत तेही पाहूयात. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची मर्जी सांभाळावी लागेल. तर किरकोळ वादांमुळे सरकारचं स्थैर्य धोक्यात येऊ न देणं हे त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान असेल. द्रमुक अण्णा द्रमुक जुने तगडे पक्ष, त्यांच्याकडील नेते अनुभवी आणि आक्रमक आहेत. विजय यांची नवी धोरणं, विधेयकांना कडाडून विरोध करणार. विजय प्रचंड लोकप्रिय असले तरी त्यांना प्रशासकीय अनुभव अजिबात नाहीये. अनेक अधिकारी मंत्र्यांना गुंडाळून ठेवतात, यातून मार्ग काढावा लागेल. जनतेनं विजय यांना जवळपास बहुमत दिलं, त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. विजय यांचा पक्ष केवळ 2 वर्षांचा, संघटनात्मक रचना जवळपास नाहीच आहे. कार्यकर्ते नेत्यांना जपणं तसंच शिस्त लावणं, पक्षाची घडी नीट बसवणं हेही त्यांच्या समोर मोठं आव्हान असेल. तर केंद्राशी चांगले संबंध प्रस्थापित केल्यास सुरुवातीच्या दिवसात अडचणी कमी होतील. विनाकारण केंद्राशी वाद ओढावून घेणं टाळावं लागेल. तर या शपथविधीपूर्वी तामिळनाडूत बहुमतासाठी हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. नेमका हा हाय व्होल्टेज ड्रामा कसा होता त्यावरही एक नजर टाकूयात.
तर बहुमतासाठी हा हाय व्होल्टेज ड्रामा झाला. अखेर संख्याबळाचा घोळ सुटला. बहुमतासाठी तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा झाला. राज्यपालांशी चौथी भेट थलपती विजय यांनी घेतली आणि तिसऱ्यांदा शपथविधीची तयारी करण्यात आली. 4 मे 2026 थलपती विजय यांच्या पक्षाचा 108 जागी विजय झाला. 5 मे 2026 काँग्रेस आणि डाव्यांची विजय यांच्या पाठिंब्यासाठी चर्चा सुरू झाली. तर 6 मेला थलपती विजय यांच्याकडून राज्यपालांची पहिली भेट घेण्यात आली. बहुमताचा त्यांनी दावा केला. 7 मेला काँग्रेस आणि डाव्यांचा टीव्हीकेला पाठिंबा होता. 8 मेला विजय यांनी दुसऱ्यांदा राज्यपालांची भेट घेतली. तर भेटीत आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांनी सादर केलं. राज्यपालांना व्हीसीके, काँग्रेस आणि डावे मुस्लिम लीग AMMK चा पाठिंबा असल्याचं कळवलं. व्हीसीके आणि मुस्लिम लीगचं अधिकृत पत्र न आल्यानं शपथविधी रखडला. थलपती विजयचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.